हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डिवाइन किचन। तर आज आपण बनवणार आहोत अंड्याची भाजी। त्यासाठी आपण घेतलेत अंडे, कांदे, खोबरं आणि अद्रक लसूण। तर आपण कांदे आणि खोबरं हे दोन्ही इथे भाजून घेऊ आणि आपण अंडे आता बॉईल करायला ठेवू। आता इकडे आपण अंडे बॉईल करायला ठेवलेत आणि आता आपण इकडं कांदे आणि खोबरं भाजून घेऊ। आता हे आपलं खोबरं आणि कांदा चांगला भाजून झाला आहे। आपण खोबरं पण छोटं कापून घेतलं आहे। आता आपण हिरव्या मिरच्या घेतल्यात 2-3 आणि थोडीशी कोथिंबीर, अद्रक लसूण। आता आपण हे सगळं चांगलं भाजून घेणार आहेत आणि आपले अंडे पण बॉईल झाले, आपण याचा छिलका पण काढून घेतला आहे। आता आपण पॅन गरम करून घेतला आहे आणि आता याच्यावर तेल टाकून आपण ही सगळी सामग्री एकदा चांगली भाजून घेऊ। आता याच्यात आपण घातली हिरवी मिरची। आता याच्यात आपण खोबरं घालून घेऊ। आता याच्यामध्ये आपण थोडेसे कांदे परतून घेऊ। आणि आपली कोथिंबीर पण याच्यात थोडी परतून घ्यायची। आता हे सगळं चांगलं भाजून झालं आहे। आता आपण याला पाट्यावर वाटून घेऊ। आता तुम्ही हे पाहू शकता, आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे सगळं वाटण चांगलं वाटून घ्यायचं आहे। आता हे वाटण आपण चांगलं वाटून घेतलं आहे। आता आपण याला काढून घेऊ। आता आपण कढई गरम करून घेतली, ह्याच्यात थोडं तेल टाकून घेऊ। आता इकडे आपण थोडेसे खडे मसाले घेतलेत आणि आपला जो घरगुती काळा मसाला आहे, चिकन मसाला, थोडीशी धनिया पावडर आणि थोडीशी हळद। आता आपण पुढची प्रोसेस सुरू करूया। तर आपण आता खडे मसाले आपले तेलात टाकून घेऊ आणि आता हे मसाले पण आपण तेलात टाकून घेऊ। आणि आपला हे वाटलेला मसाला पण आता आपला मसाला थोडा परतला आहे। आता आपण याला थोडंसं पाणी घालून घेऊ। आता हे पाहू शकता की आपण ह्याला 2 मिनटं चांगलं परतून घेतलं आहे आणि आता याला तेल सुटलं आहे। तर आपण आता हे गरम पाणी ह्याच्यात टाकून घेऊ। ही आपण फुटाण्याची पावडर घेतली आहे 2 चम्मच आणि आता याच्यात थोडंसं पाणी टाकून ह्याला मिक्स करून घेऊ। ह्याने काय होतं की आपले जी भाजी आहे त्याला थोडी थिकनेस येते। तर याच्यात थोडंसं आपण नमक टाकून घेऊ आणि थोडीशी कोथिंबीर आणि भाजी उकळल्याच्या नंतर आपण ह्याच्यात अंडे टाकून घेऊ। आता ही भाजी आपली उकळली, आता आपण ह्याच्यात अंडे घालून घेऊ। आता ही भाजी आपण 5 मिनिटासाठी मीडियम आचवर उकळून घेऊ। तर तुम्ही बघू शकता की 5 मिनिटानंतर आपली भाजी रेडी आहे। आता आपण ह्याला सर्व करून घेऊ। आता आपली भाजी रेडी आहे। आता आपण प्लेट तयार करून घेऊ। तर आता तुम्ही बघू शकता की आपली भाजी रेडी आहे आणि आम्ही प्लेटिंग पण करून घेतली। इफ यू लाईक दिस व्हिडिओ, प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। थँक यू सो मच।